नमस्कार, दीप्तीज कुकिंग डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट असे भाजलेल्या चण्यांचे लाडू. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे परफेक्ट आहेत आणि तेही खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवून तयार होतात. बेसन न भाजता अगदी भाजलेल्या चण्यांपासून असे हे लाडू बनवणार आहोत. सणांची लगबग चालू झालेली आहे. गौरी गणपतीच्या कौतुकासाठी पंचपक्वान्नामध्ये याचा सहज समावेश करू शकता किंवा मुलांसाठीही सहज बनवू शकता. सुरुवात करूयात साहित्यापासून. पाव किलो भाजलेल्या चण्यांच्या पूर्णपणे साली काढून मिक्सरमध्ये सरसरीत बारीक करून ते जाड चाळणीने चाळून घेतलेले आहे. पाऊण वाटी किसलेला गूळ, 1 वाटी तूप, छोटी अर्धी वाटी किसलेले सुकं खोबरं, 2 छोटे चमचे डिंक, आवडीनुसार बारीक केलेले ड्रायफ्रुट्स, 2 चमचे खसखस, 2 चमचे किसमिस, 2 चमचे चारोळी आणि 1 चमचा वेलची, सुंठ आणि जायफळची पूड. सर्वात पहिले कढईमध्ये सुकं खोबरं खरपूस रंगावर भाजून घेतले. नंतर त्यात 2 चमचे तूप घालून डिंक छान फुलेपर्यंत भाजून घेतले. त्याच कढईत बारीक केलेले ड्रायफ्रुट्स, खसखस आणि चारोळी खरपूस भाजून काढून घेतलेली आहे. नंतर कढईत 2 चमचे तूप घालून गूळ फक्त वितळून घेतलाय. गूळ वितळल्यावर लगेच मिश्रणात मिक्स करून घ्यायचं व बाकी सर्व साहित्यही एकत्र करून घ्यायचे आहे. मनुके सर्वात शेवटी घालून सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि नंतर थोडं थोडं तूप घालून लाडू वळून घेणार आहोत. सर्व लाडू इथे वळून झालेले आहेत. हवे तसे त्यावर सजावट करून बाप्पासमोर, गौरीसमोर नैवेद्य दाखवू शकता. कमीत कमी 10 ते 15 दिवस नॉर्मल टेम्परेचरवर हे राहतात. अशा प्रकारे भाजलेल्या चण्यांचे आरोग्यदायी लाडू बनून तयार आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. कमेंट करून नक्की सांगा अजून कोणत्या पारंपरिक रेसिपी बघायला आवडतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.